हा टॉपिकचा किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जर बेस बघितला तर रूल्स टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर असते. काय असते? रूल्स टू फाइंड काय? ऑक्सिडेशन नंबर. कोणत्याही एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही कसं फाइंड करणार जर तो कंपाऊंडच्या स्टेटमध्ये असेल तर त्यासाठी आपल्याला हे बेसिक जे 6 ते 7 रूल्स आहेत ते काय यायला पाहिजेत तर लक्षात यायला पाहिजे. सगळ्यात पहिला काय म्हटलंय बघा, रूल टू असाइन ऑक्सिडेशन मध्ये सगळ्यात पहिला एखादा एलिमेंट जेव्हा अर्थ मध्ये जेव्हा एक्झिस्ट होतो इट इज इट्स एलिमेंटल स्टेट. म्हणजे सोडियम हा एलिमेंट फक्त Na म्हणून एक्झिस्ट होणार आहे, फ्री स्टेट त्याची. क्लोरीन हा काय म्हणून एक्झिस्ट होणार आहे? Cl2. सल्फर हा काय म्हणून एक्झिस्ट होणार आहे? S8. फॉस्फरस हा काय म्हणून एक्झिस्ट होणार आहे? P4. सो जेव्हा एखादा एलिमेंट त्याच्या फ्री स्टेट मध्ये अर्थवरती एक्झिस्ट होतो तर त्या केसमध्ये त्याची ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर केली जाते? 0. त्याची ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर केली जाते? त्याची ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर केली जाते? 0. त्याची ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर केली जाते? 0. इथं बघा, Cl2, H2, O2, N2, S8, P4, O3, फक्त Na, फक्त PFE, फक्त Sn. हे एलिमेंटल स्टेट आहेत. म्हणजे अर्थ वरती एक्झिस्ट होताना हे असे एक्झिस्ट होतात फ्री स्टेट मध्ये. मग जेव्हा एखादा एलिमेंट फ्री स्टेट मध्ये होतोय तर त्याची ऑक्सिडेशन नंबर काय असते तर 0. त्या एलिमेंटची ऑक्सिडेशन नंबर काय असते? 0. तुमचे मेटल्स कायम मोनोएटॉमिक स्टेट मध्ये एक्झिस्ट होत असतात. जेव्हा एखादा मेटल त्याच्या मोनोएटॉमिक स्टेट मध्ये तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? 0. तो त्याच्या फ्री स्टेट मध्ये. तो त्याच्या कोणत्या स्टेट मध्ये आहे? फ्री स्टेट मध्ये. सो पहिला रूल काय आहे? द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ॲटम ऑफ एन एलिमेंट इन फ्री स्टेट इज 0. For example, H2, Cl2, O3, S8, P4, O2, calcium, etc. has oxidation number 0. नेक्स्ट बघा, आपण 2 ग्रुप बघितले. एक ग्रुप 1 एक्स्ट्रीम लेफ्टला, ग्रुप 1 आणि कोण आहे तर ग्रुप, हा ग्रुप 1 आणि ग्रुप 2 चे जे काही एलिमेंट्स आहेत जर कंपाऊंड स्टेट मध्ये असतील, कशामध्ये असतील? कंपाऊंड स्टेट मध्ये. फॉर एक्झाम्पल Na काय आहे तर Cl आहे, K2 काय आहे तर O आहे, त्या सोडियम पोटॅशियम, Rb काय आहे तर F आहे, ठीक आहे. सीझियम काय आहे तर क्लोराईड आहे. जेव्हा हे कंपाऊंड स्टेट मध्ये असतात तर ते कंपाऊंड मध्ये कसे असतात तर ते एक इलेक्ट्रॉन कायम काय करणार आहे? लूज. एक इलेक्ट्रॉन कायम काय करणार आहे? लूज. सो एखादा एलिमेंट ग्रुप 1 चा एलिमेंट कंपाऊंड मध्ये असेल, ग्रुप 1 चा एलिमेंट कशामध्ये असेल? कंपाऊंड स्टेट मध्ये, तर त्या केसमध्ये त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? +1. काय असणार आहे? आता ग्रुप 1 एलिमेंट्स कोण कोण आहेत? सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, लिथियम. हायड्रोजन आपण ह्या ग्रुपमध्ये कन्सिडर करत नाही. जर हे कंपाऊंड स्टेट मध्ये जात असणार आहे तर ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +1च असते. Na+, K+, रुबिडियम प्लस, सीझियम प्लस आणि Li काय आहे तर प्लस. प्लस आहे त्याच्यावरती ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, कधीही तुम्हाला ग्रुप 1 एलिमेंट, हा कोणताही ग्रुप 1 एलिमेंट एखाद्या कंपाऊंड मध्ये मिळाला तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +1. काय असते ऑक्सिडेशन स्टेट? +1. म्हणजे जर मला NaCl मिळालाय तर NaCl मध्ये सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर +1. माझ्याकडे K2O आहे, K2O पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? +1. मी लिहिणार डायरेक्टली कारण मला माहित आहे की ग्रुप 1 हा कायम एकच इलेक्ट्रॉन लूज करू शकतो आणि जर तो कंपाऊंड फॉर्म झालाय तर तो एक इलेक्ट्रॉन लूज करूनच कंपाऊंड फॉर्म झाला. सेम इन द केस ऑफ ग्रुप 2. ग्रुप 2 एलिमेंट्स कोण कोण असतात? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम आणि कोण आहे तर रॅडियम. रॅडियम रेडिओ ऍक्टिव्ह असतं सोडून. पण हे बेरिलियम जेव्हा कधी इलेक्ट्रॉन लूज करणार किती करणार आहे? 2. मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन लूज करणार? 2.
कॅल्शियम किती इलेक्ट्रॉन लूज करणार 2, स्ट्रॉन्टियम किती इलेक्ट्रॉन लूज करणार 2, बॅरियम किती इलेक्ट्रॉन लूज करणार 2. हे जे काही एलिमेंट्स आहेत हे जेव्हा इलेक्ट्रॉन काय करतात लॉस करणार आहेत, कायम 2च इलेक्ट्रॉन लॉस करणार आहेत. लॉस करून त्यावरती चार्ज काय येणार आहे +2. सो कधीही ग्रुप 2 एलिमेंट, आता ग्रुप 2 एलिमेंट फॉर एक्झाम्पल माझ्याकडे BeCl2 आहे, तर ह्या केसमध्ये मी बेरिलियमचा ऑक्सिडेशन स्टेट काय घेणार आहे +2. इट इज फिक्स्ड की ग्रुप 1 अल्कली मेटल्सचं ऑक्सिडेशन स्टेट कायम काय असणार आहे तर +1 आणि ग्रुप 2 अल्कलाइन अर्थ मेटल्सचं ऑक्सिडेशन स्टेट कंपाऊंड मध्ये कशामध्ये +2. फ्री स्टेट मध्ये फक्त सोडियम आहे 0, फक्त सोडियम ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे 0, फक्त मॅग्नेशियम आहे त्यावर कोणताही चार्ज नाही आहे ऑक्सिडेशन नंबर 0, म्हणजे रूल 1 त्यावेळी तो त्याच्या फ्री स्टेट मध्ये. पण जेव्हा तो एखाद्या कंपाऊंड स्टेट मध्ये आहे त्यावेळी ग्रुप 1 एलिमेंटचं ऑक्सिडेशन स्टेट +1 आणि ग्रुप 2 एलिमेंटचं ऑक्सिडेशन स्टेट +2 फिक्स्ड. अजून एक ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम जर एखाद्या कंपाऊंड मध्ये असेल तर त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते +3. मला माहित नाही रूल्स मध्ये दिलंय की नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा की ॲल्युमिनियम कुठेही तुम्हाला मिळाला तर ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट कायम काय असते तर +3 कंपाऊंड स्टेट मध्ये. कोणत्या स्टेट मध्ये, कोणत्या स्टेट मध्ये कंपाऊंड स्टेट मध्ये. सो इथं बघा द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन ॲटम इन मोनोॲटॉमिक आयन, इथं बघा ऑक्सिजनचे जे म्हणजे ऑक्सिजन सुपर ऑक्साइड स्टेट मध्ये आहे. ऑक्सिजन कोणत्या स्टेट मध्ये आहे सुपर ऑक्साइड. तर ऑक्सिजन जेव्हा ऑक्साइडच्या स्टेट मध्ये असतो त्यावेळी त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -12. काय असते त्याचा ऑक्सिडेशन नंबर, काय असतो त्याचा ऑक्सिडेशन नंबर -12. समजते मी काय सांगते, येस ऑर नो. सुपर ऑक्साइड्स, आता सुपर ऑक्साइड्स कशा असतात बघा, हा Na आहे आणि इथं काय आहे तर O4 आहे, सॉरी O2 आहे. Na इथं काय आहे तर O2. इथं सोडियमचं ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, 2 ऑक्सिजन आहेत ना, मग त्या 2 ऑक्सिजन मध्ये एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -12, दुसऱ्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -12, -1 काय झालं -1 +1 -1. हा तुमचं कंपाऊंड जे फॉर्म होतं की नाही त्याच्यावरती त्याचा नेट चार्ज एक तर 0 असायला पाहिजे किंवा जो काही चार्ज असेल तो असायला पाहिजे. सो सुपर ऑक्साइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय असते, ऑक्सिजनची सुपर ऑक्साइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय असते -1. आणि सुपर ऑक्साइड्स हे कोण फॉर्म करतात ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ग्रुप 1 आणि मोस्टली ग्रुप 1 आणि ग्रुप 2 सुपर ऑक्साइड्स फॉर्म करत असतात. अजून एक इथं बघा आपण काल डिस्कस केलेलं पिरियॉडिक टेबल मध्ये ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस. जर तसं बघितलं तर ऑक्सिजन आणि फ्लोरीन, तर फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 होती आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होती तर 3 पॉइंट काय होती 6. वी गो लेफ्ट टू राईट, फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय तर कमी. मी सांगते ते लक्ष देऊ नये का, काय सांगते ते लक्ष देऊ नये का. जर एखादा कंपाऊंड म्हणजे ऑक्साइड जो आहे, ऑक्साइड नाही, जर ऑक्सिजन फ्लोरीन बरोबर कंबाईन होतो, कशा बरोबर कंबाईन होतो, जर ऑक्सिजन कोणाबरोबर कंबाईन होतो फ्लोरीन बरोबर आणि फॉर्म काय करतो OF2, काय फॉर्म करतो, तर या केसमध्ये फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1च असते कारण तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि -1 किती फ्लोरीन आहेत 2, -1 × 2 -2 म्हणजे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते +2. सांगायचं काय की जेव्हा ऑक्सिजन फ्लोरीन बरोबर कंपाऊंड फॉर्म करतो, जेव्हा ऑक्सिजन त्यावेळी त्याचा ऑक्सिडेशन स्टेट +2, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट +2. म्हणजे ऑक्सिजन किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो 4. नॉर्मली ऑक्साइड्स कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2, पर ऑक्साइड्सला -1, पर ऑक्साइड्सला -1, त्यानंतर ना सुपर ऑक्साइड्सला -1/2 आणि विथ फ्लोरीन समझ में आ रहा है. सो इथं बघा की द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज युजली -2 in all of its compound except काय तर peroxides or
super peroxides ions where its oxidation number is -1, and in superoxide each oxygen has oxidation number -1/2. इथं बघा कॅल्शियम ऑक्साइड +2 -2, peroxides -1 -1, हा peroxide लिंकेज, हा KO2 peroxide, ग्रुप 1 peroxides फॉर्म करतो. मी कंटिन्यू करणार आहे, कंप्लीट करते आणि मग थांबणार आहे. हे बघा इन OF2, इन what in OF2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन काय आहे तर +2. फक्त फ्लोरीन बरोबर कंपाऊंड फॉर्म करताना त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते +2 असते. नेक्स्ट हायड्रोजन. मी तुम्हाला हायड्रोजन बद्दल काल सांगितलेलं होतं की हायड्रोजनला आपण प्रॉपर पोझिशन देऊ शकत नाही पिरियडिक टेबल मध्ये. म्हणजे हायड्रोजन हा मेटल्स बरोबर कशासारखा बिहेव करतो, हायड्रोजन ऍटम मेटल्स बरोबर कशासारखा, हायड्रोजन ऍटम behaves like metals when with non-metals. ह्याला समजून घ्या, हे स्टेटमेंटला, ही स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट. हायड्रोजन ऍटम जो आहे तो मेटल सारखा बिहेव करतो जेव्हा तो नॉन मेटल्स बरोबर आहे, आणि हायड्रोजन ऍटम behaves like non-metals when with metals. सो इथं लक्ष, हा H2S आहे, हा HF आहे, त्यानंतर HCl घ्या, HNO3 घ्या. इथं हा हायड्रोजन कोणाबरोबर आहे, सल्फर, क्लोरीन, नायट्रोजन. हे मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत. सल्फर, क्लोरीन, नायट्रोजन नॉन मेटल्स आहेत. काय आहे, मग जर नॉन मेटल आहे, नॉन मेटल इलेक्ट्रॉन काय करत असतं, गेन. त्यावेळी मेटल इलेक्ट्रॉन काय करतं, लूज. मी तुम्हाला काय म्हटलं, हायड्रोजन ऍटम मेटल सारखं बिहेव करतो नॉन मेटल्स बरोबर. त्यावेळी जेव्हा हायड्रोजन ऍटम मेटल सारखं बिहेव करतो त्यावेळी त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, +1. म्हणजे या केसमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1, या केसमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1, या केसमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1, या केसमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1. समजून घ्या मी काय सांगितलं. हायड्रोजन ऍटम बिहेव्स लाईक अ मेटल वेन विथ नॉन मेटल, त्यामुळे त्यावरती त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर +1 असते. आता जर आपण ग्रुप 1 म्हणजे फॉर एक्झाम्पल मेटल्स घेतला, आता मेटल्स कोण आहे, Na काय आहे तर H, Mg काय आहे तर H2, Al काय आहे तर H3. आता ह्यामध्ये कोणाबरोबर बॉन्ड केलाय त्यानं, सगळे मेटल्स आहेत. मग आपण काय म्हटलं, जेव्हा हायड्रोजन ऍटम बिहेव्स लाईक नॉन मेटल वेन विथ मेटल, आणि हायड्रोजन ड्युप्लेट कंप्लीट करण्यासाठी एकच इलेक्ट्रॉन कमतरते असते, म्हणजे +1 किंवा -1 हेच येऊ शकतात. ते सोडून दुसरं कोणतं ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल नाही. म्हणजे सोडियम बरोबर हायड्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेट -1, मॅग्नेशियम बरोबर -1, हायड्रोजन बरोबर -1. हे 2 आहेत ना, -1 × 2 येणार. हा 3 आहेत ना, -1 × 3 येणार, कारण अल्युमिनियम +3 आहे तर हा -3 येणार आहे. हा Mg -2 आहे तर हा Mg काय येणार आहे तर +2. समजतंय का, येस ऑर नो. इथं बघा परत, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम is either +1 or -1. When hydrogen atom is bonded to non-metal, its oxidation number is +1. When it is bonded to metal, it possesses oxidation number what? -1. नेक्स्ट बघा, हे हॅलोजन्स आहेत. काय आहेत, हॅलोजन्स. 2च रूल्स राहिले, पेशन्स तुम्ही ठेवा. So now, when we are talking about halogens, आता halogens नेक्स्ट रूल बघा, 5th वाला. So
वेन वी आर टॉकिंग अबाउट हॅलोजन्स, आता हॅलोजन्स कोण कोण आहेत इथं बघ. हॅलोजन्स कोण कोण आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ऍस्टेटाईन रेडिओएक्टिव्ह असतो, आपण कन्सिडर करत. पिरियॉडिक टेबल मध्ये अरेंजमेंट बघितली, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बघितली, फ्लोरीनची किती असते? 4, क्लोरीनची किती असते? 3.5, ब्रोमीनची किती असते? 3, आयोडीनची किती असते? 2.5. हे काय परफेक्ट व्हॅल्यूज नाहीयेत, मला फक्त दाखवायचं आहे की डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होतो म्हणून असं दाखवलंय. सो वेन वी आर टॉकिंग अबाउट हॅलोजन्स, जर हॅलोजन फ्री स्टेट मध्ये असतील तर ते डायटॉमिक असतात. F2, Cl2, Br2, I2. तर त्या केसमध्ये त्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय असतंय? 0. जेव्हा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन फ्री स्टेट मध्ये आहेत त्यावेळी त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असते? तर 0 असते. पण जेव्हा हे कंपाऊंड स्टेट मध्ये आहेत, कंपाऊंड स्टेट मध्ये आहेत HF, NaCl, KBr, त्यानंतर ना MgI2. हा, जेव्हा हे कंपाऊंड स्टेट मध्ये आहेत आणि हे कंपाऊंड स्टेट मध्ये असताना दुसऱ्या बरोबर रिॲक्ट करतात, एक्सेप्ट ऑक्सिजन आणि एक्सेप्ट स्वतःबरोबर बाकी कोणाबरोबरही रिॲक्ट करतात. म्हणजे स्वतःच्या स्वतःबरोबर रिॲक्ट करत नाहीयेत, हॅलोजन्स बरोबर रिॲक्ट करत नाहीयेत आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करत नाहीयेत. तर त्या सगळ्या केसमध्ये हॅलोजन्स जेव्हा कधीही दुसऱ्या कोणत्याही एलिमेंट बरोबर रिॲक्ट करतात एक्सेप्ट ऑक्सिजन, तर त्या केसमध्ये त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर -1. म्हणजे हायड्रोजन HF मध्ये फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1, Br ची ऑक्सिडेशन स्टेट -1, आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट -1. ते काय सांगते लक्षात येते का बघा, जेव्हा कधीही हॅलोजन्स रिॲक्ट होतात तर त्या केसमध्ये जेव्हा हॅलोजन्स ऑक्सिजन सोडून बाकी कोणत्याही एलिमेंट बरोबर रिॲक्ट करतात राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइडला, तर त्या केसमध्ये त्या हॅलोजनची ऑक्सिडेशन नंबर काय असते? तर -1 असते. नॉर्मली कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन काय असते? -1. मग तुम्ही म्हटलं ऑक्सिजनचं काय? तर बाळांनो, ऑक्सिजन जे आहे ना, त्या ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सिडर करा 3.6 आहे. तर ही ऑक्सिजनची कन्सिडर करा म्हटलं मी तुम्हाला, जरा जास्तच कमीच डिफरन्स आहे तरी पण कन्सिडर करा. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन पेक्षा काय असते? जास्त. त्यामुळे जेव्हा कधीही क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ऑक्साइड्स बरोबर रिॲक्ट करणार आहेत तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट प्लस मध्ये येणार आहे. जेव्हा कधीही क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन कोणाबरोबर रिॲक्ट करणार आहेत? ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करणार आहेत, तर त्या केसमध्ये ह्यांची ऑक्सिडेशन स्टेट प्लस मध्ये येणार, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन पेक्षा. त्यामुळे जेव्हा हे क्लोराइड्स म्हणजे हे जे ऑक्साइड्स फॉर्म करणार आहेत क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्यावेळी ते प्लस ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहेत. मग कोणती प्लस ऑक्सिडेशन स्टेट जाऊ शकतात? तर अजून आपलं केमिकल बॉन्डिंग नाही झालेलं, त्या केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की क्लोरीन हे ऑक्सिडेशन स्टेट कोणतं दाखवणार आहे? क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन +1, +3, +5 आणि कोणतं दाखवू शकतो? तर +7. फॉर एक्झाम्पल Cl2 काय आहे? तर O. तर Cl2O मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असणार आहे. Cl2 आहे म्हणजे 2 क्लोरीन आहेत, म्हणजे एका क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? तर +1 असणार आहे. ठीक आहे. परत जर एखादा कंपाऊंड असा फॉर्म होतोय Br2O5, तर Br2O5 मध्ये ब्रोमीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? तर +5 असणार आहे. परत आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट I2O7 ऍक्च्युली एक्झिस्ट तर होत नाही, पण ठीक आहे. आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? तर +7. सो जेव्हा कधी क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन रिॲक्ट करतात आणि काय फॉर्म करतात? तर ऑक्साइड्स फॉर्म करतात, तर त्या केसमध्ये त्यावेळी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये असते? तर प्लस मध्ये असते. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये असते? प्लस मध्ये. फॉर एक्झाम्पल क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट +1, ब्रोमीनची ऑक्सिडेशन स्टेट +5, आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट +7. हे कसं फाइंड करायचं हेच आपण बघायचं आहे. आता आपण रूल्स बघतो. रूल्स मध्ये काय बघतोय की कोणाची ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड करणार. सो नॉर्मल काय काय सांगितलं हे लक्षात घ्या की नॉर्मली जर हॅलोजन्स असतील तर हॅलोजन्स जेव्हा कंपाऊंड फॉर्म करणार आहेत त्यावेळी हॅलोजन नॉर्मली ऑक्सिडेशन स्टेट -1 दाखवतात.
because halogens are the most electronegative elements of the periodic table as we go from left to right. जर आपण लेफ्ट टू राईट गेलं तर हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात काय असते तर जास्त असते त्या पिरियड मध्ये, त्यामुळे त्यांचं ऑक्सिडेशन स्टेट आपण काय दाखवतो मायनस मध्ये दाखवतो, -1. पण आणि काय सांगितलं की फ्लोरीन सोडून द्या, ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन पेक्षा जास्त असते. त्यामुळे जेव्हा कधी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन कोणाबरोबर रिॲक्ट करतील ऑक्सिजन बरोबर, तर त्यावेळी ती ऑक्सिडेशन स्टेट +1 +3 +5 +7 टोटली कोणता कंपाऊंड फॉर्म झालाय त्यावरती डिपेंड राहते. आता परत एक बघा की फ्लोरीन आहे ना, फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे 4, म्हणजे पूर्ण पिरियॉडिक टेबल मध्ये मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट जर कोण असेल तर फ्लोरीन असतो. त्यामुळे फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट कायम -1 असते. फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट कायम काय असते -1. फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1 सोडून दुसरं कोणतंही येत नाही. ऍज वेल ऍज आपण 12वी मध्ये पी ब्लॉक मध्ये ग्रुप 17 जेव्हा डिस्कस करणार आहे त्यावेळी आपण इंटर हॅलोजन्स ही कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहे. कोणती कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहे? इंटर हॅलोजन्स. तर त्या इंटर हॅलोजन्स मध्ये आपल्याला असं दिसतंय की फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.5, ब्रोमीनची 3 आणि आयोडीनची 2.5. हे आपण कन्सिडर करतो, परफेक्ट व्हॅल्यू नाही आहेत, मी आताही सांगितलं तुम्हाला. तर एक लक्षात घ्या की हे जे काही क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन जेव्हा कधीही मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर रिॲक्ट करणार आहेत आणि इंटर हॅलोजन्स फॉर्म करणार. काय फॉर्म करणार? इंटर हॅलोजन्स. म्हणजे तुमचा क्लोरीन फ्लोरीन बरोबर रिॲक्ट करेल, ब्रोमीन फ्लोरीन बरोबर रिॲक्ट करेल, आयोडीन फ्लोरीन बरोबर रिॲक्ट करेल, किंवा तुमचा ब्रोमीन क्लोरीन बरोबर रिॲक्ट करेल, किंवा तुमचा आयोडीन क्लोरीन बरोबर रिॲक्ट करेल. त्यावेळी क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असली आणि ब्रोमीन आणि आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय झाली? कमी. सिमिलरली जेव्हा आयोडीन ब्रोमीन बरोबर रिॲक्ट करणार, परत सेम आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आणि ब्रोमीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. सो इंटर हॅलोजन्सच्या केसमध्ये, कोणत्या केसमध्ये? इंटर हॅलोजन्सच्या केसमध्ये ज्याची असा एलिमेंट म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये इंटर हॅलोजन्स फॉर्म झाले त्या केसमध्ये ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर कारण -1 असणार आहे, पण ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर प्लस मध्ये येणार आहे. हे बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ज्याची कमी आहे त्याचं ऑक्सिडेशन स्टेट प्लस मध्ये. कोणतं काय येणार आहे? +1 +3 +5 आणि काय येत आहे? +7. म्हणजे काय काय बघा, ClF फॉर्म होऊ शकतं, ClF3 फॉर्म होऊ शकतं, ClF5 फॉर्म होत आहे, IF7 फॉर्म होत आहे, BrF3 फॉर्म होत आहे, BrCl फॉर्म होत आहे. हे इंटर हॅलोजन्स आहेत बाळांनो. या इंटर हॅलोजन्स मध्ये जो नंतर नाही तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह जास्त आहे आणि जो पहिला आहे तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह कमी आहे. मी म्हटलं ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी त्याचा ऑक्सिडेशन नंबर प्लस मध्ये येणार. म्हणजे इथं क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट +1, फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. इथं क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट +3, फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. इथं क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट +5 आणि फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. आयोडीनचं ऑक्सिडेशन स्टेट +7, फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. ब्रोमीनचं ऑक्सिडेशन स्टेट +3, फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. ब्रोमीनचं ऑक्सिडेशन स्टेट +1, क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. बाळांनो मी काय सांगितलं बघा, मी म्हटलं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जो आपण सिरीज बघितला, आपण जर एखादा इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म केला की त्यामध्ये 2 हॅलोजन्स आहेत, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते त्याचा ऑक्सिडेशन नंबर कायम -1 असते आणि ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते त्या कंपाऊंड मध्ये त्याचं ऑक्सिडेशन स्टेट प्लस मध्ये येणार. मग तो +1 +3 +5 +7 काही असू शकतो, डिपेंड की कसला कंपाऊंड फॉर्म झालाय. हे आपण परत इन डिटेल डिस्कस करायचं आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये आणि हायब्रिडायझेशनच्या कन्सेप्ट मध्ये. पण लक्षात ठेवा की ऑक्सिडेशन स्टेट +1 +3 +5 आणि काय येऊ शकते +7. ठीक आहे, आता परत बघा. सो the oxidation number of fluorine is always -1. कारण
फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ द पिरियोडिक टेबल. पूर्ण पिरियोडिक टेबलचा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोण असेल तर फ्लोरीन. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज -1 in all of its compound. The other halogens, chlorine, bromine, iodine, usually exhibit oxidation number -1. नॉर्मली क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, त्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स बरोबर. म्हणजे त्या केसमध्ये त्या क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असायला पाहिजे जास्त आणि बाकीच्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असायला पाहिजे कमी. सो however, in the compounds in which halogen, chlorine, bromine, iodine are bonded to oxygen, तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते, तर त्या केसमध्ये हॅलोजन हा ऑक्सिडेशन स्टेट +1 दाखवू शकतात. फक्त +1 नाही, +1 दाखवू शकतात, +3 दाखवू शकतात, +5 दाखवू शकतात आणि +7 दाखवू शकतात. समजते मी काय सांगितलं? इंटर हॅलोजन्सचं पण मी सांगितलं, त्यांनी दिलेलं नाही इंटर हॅलोजन्सचं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण लक्षात ठेव की इंटर हॅलोजन जर असतील तर ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे तो -1, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे तो प्लस मध्ये येणार. सो however, in compounds in which halogen, chlorine, bromine, iodine are bonded with oxygen, तर त्या केसमध्ये हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1च असेल असं काही नसते. तो ऑक्साईड कोणता फॉर्म केलाय त्यावरती डिपेंड राहतोय की तो Cl2O3 फॉर्म केलाय, Cl2O फॉर्म केलाय, Cl2O5 फॉर्म केलाय का Cl2O7. त्यामुळे तो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. +1, +3, +5, +7 कोणतीही ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. आता दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट काय म्हटलंय, द अल्जेब्राइक सम. The algebraic sum of oxidation number of all the atom in a neutral molecule is 0. ह्याचं मीनिंग सांगते, म्हणजे एक एक्झाम्पल घेऊनच आपण मीनिंग बघूया ह्याचं. एक एक्झाम्पल बघूनच मीनिंग घेऊया ह्याचं. इथं बघा हा H2SO4 आहे, हा ह्यावरती काहीच चार्ज नाही आहे, 0 आहे, होय की नाही. तर त्यांनी काय म्हटलं की द अल्जेब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्युल इज 0. सम म्हणजे मी इथं काय करणार आहे, 2 टाइम्स हायड्रोजन कितींदा आहे, 2दा आहे, 2 टाइम्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन प्लस 1 टाइम ऑक्सिडेशन नंबर ऑफ काय सल्फर प्लस 4 टाइम्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ काय आहे तर ऑक्सिजन इज इक्वल्स टू 0. Sum of oxidation number of all the atoms present in the molecule is 0. जर तो मॉलिक्यूल कसा असेल न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे त्यावरती काहीही चार्ज नाही. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल देते, K2Cr2 काय आहे तर O7. हा पण न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, हा पण न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, ह्यावरती काहीच ऑक्सिडेशन नंबर म्हणजे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे म्हणजे पूर्ण मॉलिक्यूल वरती चार्ज 0 आहे. तर त्या केसमध्ये काय म्हटलं, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन द मॉलिक्यूल इज 0 जर तो न्यूट्रल मॉलिक्यूल असेल. म्हणजे इथं काय येणार आहे तर 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ काय असणार आहे पोटॅशियम प्लस 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ काय असणार आहे क्रोमियम प्लस 7 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ काय असणार आहे ऑक्सिजन इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. समजते का, शब्दसा समजून घ्या. द अल्जेब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन द न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. आता इथं बघा काय, ह्या केसमध्ये मला पोटॅशियम आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन नंबर माहित असते रूल्स प्रमाणे आणि मला क्रोमियमची ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायची आहे. कसं तर पोटॅशियम ग्रुप 1 ला बिलॉंग करते, त्याचा ऑक्सिडेशन नंबर +1. क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा आहे, त्याला मी पुट करणार आहे X. आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असते तर ऑक्साईड असते -2. ऑक्साईड आहे, K2Cr2O7 मध्ये तो ऑक्साईड आहे. सो 2 + 2x - 14 इज इक्वल्स टू 0 असणार आहे. सो -14 + 2 काय येणार आहे तर -12 + 2x इज इक्वल्स टू 0 असणार आहे. सो 2x इज इक्वल्स टू 12 असणार आहे. सो x इज इक्वल्स टू 12/2 म्हणजे x इज इक्वल्स टू 6. म्हणजे ह्या केसमध्ये क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर काय येणार आहे तर +6. काय येणार आहे ऑक्सिडेशन स्टेट क्रोमियमचं, काय येणार आहे ऑक्सिडेशन स्टेट क्रोमियमचं +6. म्हणजे ह्या कंपाऊंड मध्ये बघा ह्याचं ऍप्लिकेशन जेवढे आपण रूल्स शिकतोय त्या रूल्सचा ऍप्लिकेशन हा असतो की आपल्याला ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा असतो. सो मला पोटॅशियमचं ऑक्सिडेशन नंबर रूल्स प्रमाणे माहित होतं, ऑक्सिजनचं पण माहित होतं, मी क्रोमियमचं फाइंड केलं.
क्रोमियमचं किती आलं तर +6. ठीक आहे. नेक्स्ट अजून एक पुढचा रूल बघा त्याच्याच. ओके, सो जसं आपण म्हटलं की अल्जेब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ऍटम्स इन द न्यूट्रल मॉलिक्यूल काय असतं 0. तसं अजून एक रूल आहे की द अल्जेब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ऍटम्स इन पॉलीएटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स नेट चार्ज ऑफ आयन. आता परत बघा काय नेट चार्ज ऑफ आयन हा काय आहे Cr2O7 काय आहे तर 2- म्हणजे ह्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल न्यूट्रल नाही आहे ह्यावरती नेट चार्ज -2 आहे. हा मॉलिक्यूल न्यूट्रल नाही आहे ह्यावरती नेट चार्ज काय आहे तर -2 आहे. आता नेट चार्ज -2 तर त्याने काय म्हटलं की द अल्जेब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ऍटम्स इन अ पॉलीएटॉमिक आयन. आयन म्हणजे ज्यावरती चार्ज आहे प्लस मध्ये असो किंवा मायनस मध्ये चार्ज आहे इज इक्वल टू द नेट चार्ज ऑन द आयन. मग इथं काय लिहिणार आहे 2 into oxidation number of chromium plus 7 into oxidation number of oxygen is equals to net charge. Net charge काय आहे तर -2. नेट चार्ज काय आहे -2. परत NO2 ह्यावरती चार्ज काय आहे तर प्लस म्हणजे NO2 वरती चार्ज काय आहे तर प्लस. समजते का मी काय सांगते. तर नेट चार्ज यावरती प्लस आहे तर मी काय लिहिणार आहे 1 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन प्लस 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू +1. 1 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन प्लस 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू +1. नेट चार्ज +1 आहे. समजतंय का. लास्ट रूल म्हणजे 7th रूल द अल्जेब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ऍटम्स इन अ पॉलीएटॉमिक आयन. हा आयन आहे बाळांनो. हा आयन ऍक्च्युअली आपण लिहिताना असंच लिहितो Cr2O7 2-. कधीच आयुष्यात विचार नाही करायचा की ऑक्सिजन वरती चार्ज -2 पूर्ण मॉलिक्यूल वरती चार्ज -2. कधीच असा विचार नाही करायचा की NO2 प्लस दिलंय NO2 प्लस दिलंय म्हणजे पूर्ण NO2 वरती चार्ज प्लस आहे +1. So, sum of oxidation number of all the atoms in the ion is equals to its net charge. Is equals to its net charge. Fine. Last बघा. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटम आर प्रेझेंट असतात ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऍटम इज टेकन एज ऍव्हरेज. When 2 or more atoms of an element are present in a molecule or an ion, oxidation number of an atom of that element will be average oxidation number of all the atoms of the element that are in the molecule. याचं थोडंसं एक्सप्लेनेशन बघा. फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये H2O4 काय आहे तर H2S2O8 आहे. तर H2SO8 मध्ये सल्फर किती आहे 2 सल्फर आहेत. ह्या 2 सल्फरचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर फाइंड करतो. कसा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करतो ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. आता स्ट्रक्चर बघितला तर असा असतो हा OHS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O परत O परत इथं S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O इथं OH. ठीक आहे 1 मिनिट. हा ऑक्सिजन तर इथं 2 सल्फर आहेत इथं 1 सल्फर आहे इथं 1 सल्फर आहे. ह्या सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट वेगळं काढतो आपण म्हणजे दोन्हीचं वेगवेगळं नाही काढत ह्या दोघांचा ऍव्हरेज काढतो. 2 सल्फर ऍटम आहेत त्यांचा ऍव्हरेज. समजतंय. ह्याचं परत मी प्रॉपर एक्झाम्पल्स घेऊन दाखवते नंतर ना. परत इथं OHS डबल बॉन्ड S सिंगल बॉन्ड OH आहे आणि इथं काय आहे डबल बॉन्ड O आहे. हा थायोसल्फ्युरिक ऍसिड आहे. तर ह्यामध्ये ह्या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय असते 0 असते आणि ह्या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय असते तर 4 असते. तर आपण ह्या दोघांचा ऍव्हरेज काढतो 4 + 0 डिवायडेड बाय 2. ह्याचं डिटेलिंग परत आपण नेक्स्ट लेक्चरला विथ एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे.